नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अक्षय वाडकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर बरेच दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतो आहे आणि आपण चाललो आहे आपल्या गावची यात्रा आहे आपली, जत्रा. तर आपण आता निघतो आहे. आपली गाडी वगैरे खाली आली आहे, बॅगा वगैरे पॅक वगैरे झाल्यात. मस्त आपण फ्रेश वगैरे होऊन मस्त हेअर कटिंग वगैरे करून मस्त आपण आता निघालो आहे. बॅगा वगैरे सर्व पॅक झाल्यात आणि खरंच खूप घाई झाली आहे. आणि टायमाला आपण निघतो ना असं तर खूप घाई होते. हे राहिलं आपलं, ते राहिलं. तर तुम्हाला तर डायरेक्ट मी खाली जाऊन भेटतो आणि आपली यात्रा वगैरे कशी आपली होते, गावचं वातावरण वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. मस्त मजा करूयात. तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर आपला चॅनल त्याने सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्की करा. मस्त असा तुम्हाला अनुभव भेटेल. आणि थंडी तर खूप आहे गावाला. आम्ही चौघजण आता निघतो आम्ही इथून. मस्त भेटूयात आणि कसं काय होतं ते तुम्हाला कळेल ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत बघा. चला, आपली गाडी आलेली आहे. आपण आता या गाडीने निघतो आहे मस्त. आणि उद्या सकाळी कसं काय आपण पोहोचतो, कसं आपला प्रवास वगैरे होतो आहे. उद्याचं वातावरण गावचं खूप मस्त वाटतं आहे. 4 दिवसांची सुट्टी घेतली आहे आणि आपण यात्रेला चाललो आहे आपल्या. मस्त मजा करू आहे आम्ही. आता हेच सांगेल. तर बाकी सर्व तुम्हाला उद्या बघायला भेटेल कसा काय आपला प्रवास वगैरे होतो. तर चला पुढे भेटतो मी तुम्हाला. चालूमध्ये वाशी बिशी बघणार. हां 2 लागणार. अजून 2. हो चालेल. चला नीट जावा. चला मंडळी, आपला प्रवास चालू झाला आहे आता. आपण आता सानपाड्यामध्ये पोहोचलो आहे आणि खूप गर्दी आहे गावी जाणाऱ्यांची इकडे. होईल ना, बघ ना ते गाडी. फायनली पोचलो आहे. 4:45 झालेले आहेत आणि खूप अंधार आहे अजून. हां लाईट लागली. आपण आपल्या घरी पोचलो आहे आणि आता खूप थकलो आहे. तर झोप तर झाली नाही या गाडीमध्ये. आता थोडं झोपतो आणि उजेड झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. काय शिव सकाळ भावांनो. आणि आता जे वाजले आहेत 8:45. मस्त झोप वगैरे झाली शांतपणे आणि थंडी खूप आहे. तर मस्त अंगावर घेऊन गोदडी घेऊन वाकळ वगैरे घेऊन मस्त झोपलो होतो सर्वजण आम्ही. आणि आता मस्त सूर्यदेवाचं देखील दर्शन झालं आहे. आणि पाठीमागे आपल्या इथे गरम पाणी चुलीवरती तापवलं जातं आहे. खूप हा वेगळाच आनंद आहे, वेगळीच मजा यायची की चुलीवरचं गरम पाणीने आंघोळ करणार आहोत. खूप भारी वाटतं आहे, खरंच खूप भारी वाटतं आहे. तुम्हाला तर आजूबाजूचा मी परिसर दाखवतो की कसं काय सर्व, पण खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि यात्रा आहे ना, तर आपली वरती मस्त देवाची गाणी लागली आहेत. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज ऐकू येत असेल थोडं तरी, पण खरंच खूप प्रसन्न वाटतं आहे गावी येऊन. सर्वांनी गावी यावं, आपापल्या गावी यावं. मस्त 4 दिवस सुट्टी काढून आलो आहे. खूप भारी वाटतं आहे. चला तुम्हाला आता पुढे दाखवतो मी कसं काय आहे आपलं सर्व परिसर. तसं मी 1-2 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेला, तो आपल्या यूट्यूबवरती तर आहेच. पण आता परत आलो आहे आपण जत्रेला. पाठच्या वेळी 2 वर्ष तर मी आलो नव्हतो. तर बघूया यावेळेस एक्सप्लोअर करायला काय काय भेटतं यात्रेमध्ये आपल्या. लहानपणी खूप मजा यायची जेव्हा आम्ही यात्रेला यायचो.
तेव्हा आजी वगैरे असायची आमची. तर बघू आता कशी काय मजा येते. आज कशी ताजी जत्रा, म्हणजे सातारी भाषेमध्ये म्हणजे इकडे 2 दिवस म्हणजे एक पहिली ताजी जत्रा असते, नंतर दुसऱ्या दिवशी शिळी जत्रा असते. पहिल्या ताजी दिवशी व्हेज बोलतात आणि व्हेज जेवण वगैरे सगळं, आणि शिळी जत्रे दिवशी नॉनव्हेज. तर सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. काय मला काय बोलताय आपले बाबा? बरं तू बरं मस्त मस्त मस्त. काय बोलता? काय नाही, कॅमेरामध्ये घेतो यांना. मस्त मस्त. काय आपलं खाली आले वडाय पाहिजे. अजय काय ओढायला पाहिजे? हा हे ना, हा हे करू आपण काहीतरी थोड्या वेळात. तुम्ही कधी आंघोळ करणार आहे? मीच नंतर तुम्हाला सगळ्यांना तापून देणार अजय पाणी. या वयात पण छान दिसता, सुंदर दिसता तुम्ही. हा काय करतो बाबा, आता काय ताकद नाही राहिली. बरोबर आहे, लय समजू शकतो करायची. आजी. तू आहेस ना बरा. तरी ऍक्टिव्ह आहात अजून. असं आहे, असं नाही. चांगलं आहे, हम्म. चांगलं होणार. चला पुढे. हा. हा आपला असा किचन. हो फोटो हा बघा, हा आपला असा किचन मस्त छोटूसा. आणि हे आपलं देवघर, मस्त छोटूसं देवघर आहे आपलं हे. छान. हे आपला किचन एरिया. हे आपली भांडी वगैरे ठेवायला मस्त छान स्पेस दिलाय. हे आपला, हा आपला हॉल आहे. लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलेलं आपण सर्व, परत आलं तर परत दाखवतोय. हा आपला हे बेडरूम. हे आपलं नारळाचं झाड, आमच्या देवऱ्यामधलाच नारळ आहे आणि आपण इथे येऊन लावलं आहे. बघा किती मस्त. नारळ तर दिसत नाही आहेत लास्ट टाईम तर. मस्त नारळ वगैरे पाडून मस्त पाणी पिलेलं, खूप गोड आहे. नारळ खूप छोटे छोटे आहेत पण. आणि परत ह्याच्या पाठीमागे हे सर्व आंबे आहेत, आंब्याची झाडं आहेत ही. आणि मोर पण आला आहे मस्त आंब्यांना, खूप भारी आहेत. आपले या आंब्यांचं कसं काय, पावसामध्ये येतात, पावसामध्ये आंबे खायला भेटतात आम्हाला हे. पण मस्त आहेत, सगळ्या आंब्यांना मोहर आलेत. आणि इकडे कसं कोण नसल्यामुळे सगळं गवत वगैरे आलं आहे, असं हे सर्व क्लीन करायला लागणार आहे. आणि हे आहे चिंचेचं झाड, खूप भलं असं मोठं. पहिले आम्हाला एंट्री इथूनच होती, आता पण जाऊ शकतो, पण आता जरा मोठे झालो. लहानपणी आम्ही इथूनच जायचो, गावामध्ये वगैरे जायचं असेल तर. आता थेट आता आपल्या घरासमोरूनच आहे, खूप मोठी जागा आहे, तिथून आपण जातो. तर अशा प्रकारे हे पण आंब्याचं झाड आहे. हे आहे पेरूचं झाड. आणि त्याच्या बाजूला हे आहे ते लिंबाचं झाड. सगळं जास्त करून आंब्याचीच झाडं आहेत, असे कडकडीने एकदम लास्टपर्यंत आंब्याची झाडं आहेत. आणि हे आहे ते भलं मोठं सुपारीचं झाड. आणि हे बदामाचं झाड, खूप भारी. बदामाच्या झाडाने खूप पालापाचोळा, म्हणजे घाण खूप होते. हे बघा असं क्लीन करायला लागतं. आता हे घरासमोर होतं आपलं हे घर, या घरासमोर आपलं हे एक होतं बदामाचं झाड, पण हे तोडलं आपण. खूप हे व्हायचं, घाण व्हायची. आणि बोलतात की घराच्या बाजूला नसावं हे, असं बोलतात घरापुढे की असं काय. असं सर्व असा मस्त परिसर आहे. ही आपली चूल लागलेली आहे, चुलीवरतीच आपलं सगळं काय होणार आहे, जेवण वगैरे. खूप मस्त मजा येणार आहे. आणि चुलीवरचं गरम पाणी, यामध्ये वेगळीच मजा आहे आंघोळ करायची.
ते बघा त्या साईडला म्हशी वगैरे आहेत मस्त. आणि हे आपलं मंदिर दादांचं त्या साईडला वरती, ते नंतर आपण बघू गेलो तर. आणि केळींना घड बघा, केळींचा घड बघा, कसली भारी वाटतं ते. घेऊन जाणार मुंबईला, मस्त छान लागतात केळी, ओरिजिनल, केमिकलपेक्षा तरी बरेच आहेत या केळी. हे आपलं पेरूचं झाड, पेरू काय दिसत नाही आहेत तर भारी आहे, मस्त आहे. बघू एक ठिकाणी आता थोड्या वेळानंतर काय वेळ भेटला तर आपण हे सगळं जमा करूया आणि आग लावून देऊयात, सर्व जळेल ते. बघा नारळ किती भारी वाटतोय. तर मंडळी आपण चाललो आहे आता थोडासा बाजार आणायला. आता आपल्या गावातून दुसऱ्या गावात चाललो आहे, जरा गाडीची अरेंजमेंट झाली आहे, टू व्हीलरची. कसं इथं दुकान वगैरे तर नाही आहेत जास्त, तर मेन आणायचं आहे आपल्याला बाजार. तर बघू, निघालो आता चालत दुसऱ्या गावात. तिकडे पण आज जत्रा आहे, काल त्यांची ताजी झाली, आज शिळी जत्रा आहे. तर बघू, स्पीकरचा तर आवाज येतो आहे, काय बघायला तिथे भेटते आपल्याला दाखवतो तुम्हाला. हा असा रोड आहे, तिथून आलो आपण, ती गाडी लागली आहे तिथून. आणि आता मस्त असं चालत चाललो आहे या दिशेने. मस्त आहे, पावसामध्ये कसं हा ब्रिज आहे आणि खाली मस्त असा ओढा वाहतो, मस्त छान वाटतं. लहानपणी आम्ही यायचो ना, खूप मजा करायचो इकडे. भारीच, लहानपणचे दिवसच मस्त होते. लहानपणचे आहे ना दिवसच खूप भारी होते ते. मला तर लहानपण थोडी येणार आहे, राहिलं तर फक्त आठवणी. गावी पण लोक किती भारी राहतात, मस्त ऐस पैसा एकदम. घर वगैरे बघ असलं मस्त बांधलं, डबल भारी आहे. केळीची झाड केळी आलेत त्याला तर बघ. आपल्या पण तर झाडाला आलेत केळी वगैरे माहिती पण इथं पण आणि आलेत बघ मस्त की. वातावरणामध्ये अजून थंडी आहे. वाव भारी. हे आपण आता चाललो आहे मुंगसेवाडी या गावामध्ये. आणि हे घर बघ कसं आहे मस्त, सगळीकडे CCTV वगैरे आहेत, CCTV वगैरे पण मस्त लावलेत. बघू ते. आणि हे घरं मस्त असे प्रॉपर गेलेत, काय बनवलं भारी. मुंगसेवाडीमध्ये आता ही मुंगसेवाडीची शाळा, प्राथमिक शाळा मुंगसेवाडी, मस्त. मुंबईवरून घेऊन आलाय. तर प्रत्येक घराघरात गाडी आहे इकडे. गावी पण सुखी आहेत. पण आता आलो आहे घरी. जे काय सामान साहित्य लागणार होतं ते घेऊन आलो आहे, जसं की गूळ वगैरे, लिंबू आणि आपलं चण्याचं पीठ वगैरे घेऊन आलो आहे. तर गाडी तर काही भेटली नाही, थोड्या वेळाने जातो 2 वाजता तेव्हा गाडी भेटणार आहे. आता बाहेर आहेत, जेवढं भेटलं तेवढं दुकानातून मी घेऊन आलो. आणि आता ताजी जत्रा या निमित्ताने आपल्या घरी पोळ्या आहेत, म्हणजे गोडाचा नैवेद्य वगैरे दाखवतात देवाला. सो घरी पुरणपोळी, पोळ्याची आमटी वगैरे असं सगळं होणार आहे बेत. आणि आता चुलीवरती त्याचं मिश्रण म्हणजे पुरणपोळीचं सर्व काम चालू आहे. चटका पण नाही लागायचा, छोटा नाही. बारीक डाळ करायला मोबाईल आहे पण तो बारका आहे. हे काय फोटोच काढ सगळे, पहिले फोटोच काढत राहा. पुरण पोळी आमटी भात वाढताना हा मिठाची भरणी दे जरा, मिठाची मीठ हळद नको टाकाय, नको हळद नको, कणकीत टाकतात हळद बायका. मी नाही टाकत, कडवट लागते नको हळद. टाकतात, मी नाही टाकत. मला हे एकटी जायफळ टाक. खुर्ची ठेवू का इथं बसायला? कोणाला माल नको आहे? हा यांना ठेवूया, आईंना वगैरे. मीठ हे काय आणलं? हे आपण काय बनवतो आता आई? पुरणपोळी बनायची, डाळ असते. हे काय करतो पहिले डाळ वगैरे टाकली, हा डाळ शिजवली, डाळ शिजवली आणि त्यानंतर मग गुळ टाकला त्यामध्ये. जायफळ टाक. वेलची पावडर टाकायचं. आता वेलची पावडर वगैरे सर्व टाकणार आहे. मीठ नको लय टाकाय, खारट होईल. नाही नाही चवीला टाकायचं. चुलीवरचं मस्त असं नॅचरल पद्धतीने चवी पुरता टाकायचं. पुरणपोळी. बस 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 बस. भात झालं. मीठ टाकलं जायफळ टाक. किंचित. जाळ आहे का त्याला एखादी?
ए माझा आवाज नको काढूस मी आई ही लवकर उरकत नाही घाई लावते यांच्या मागे ते बसा या थांब मला बघू दे ते आजी- पाणी असलं की उतरायचं बघा आजी आता एवढं वय झालं तरी त्यांना बोलतो काम ना करू तरी पण यार काय चला तिकडे बसा अरे काय करतो एवढा ऍक्टिव्हपणा बरं नव्हे या आराम करा आता पाणी असलं की उतरा इथे बसा जरा पाठ दुखत असेल ना चाळण आणायला कंबर दुखत असेल बसा जरा इथं पूर्णाची लांब इकडं नाही एकदम हा इथे लांबच बसा जरा पूर्णाची चाळण आणायला लगेच गरम गरम होईल पटदिश काय रे काढतो हे अरे आजीसाठी सगळं नवीन आहे हा, नवीन काय कुठलं आणलंय हे? काय कॅमेरा नवीन घेतले आजी हा मग ब्लॉगिंग साठी व्हिडिओ बनवायला नवीन किती घेतलं रुपयाचा आहे विचारा जरा केवढ्याच आहे 50,000 50,000 42,000 आहे 42 एवढं का हा एवढूच 42,000 आहे तो. हे बघ, ह्यांचा बी फोटो काढले ते काढतोय स्वयंपाक व्हायला पाहिजे यावर माझा आवाज निघतो हातलं की टाकावं